मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून जरांगे पाटील गेल्या 13 महिन्यापासून लढा देत आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं ही त्यांची मूळ मागणी आहे आणि या मागणीसाठी ते अंतरवालीमधून लढा देत आहेत. उपोषणही केली, परंतु त्या ठिकाणी त्यांना काही बंधन होती, लोक येत होते भेटायला, अपुरी जागा होती आणि त्याच दृष्टीने आता सोलापूर धुळे महामार्गावर पैठण फाट्यावर छत्रपती भवन या नावाने कार्यालय सुरू झालं आहे. आणि आपण बघितलं असेल काही वेळापूर्वी त्यांनी एका फाईलचाही निपटारा केला आहे. जी हॉस्पिटलची मदत असती, एका तरुणाला मदत लागत होती, ती डॉक्टरला बोलून त्यांनी पूर्ण केलेली आहे. दादा, हे कार्यालय कसं असणार आहे? कारण तुम्ही 13 महिने झाले, त्याच्यापेक्षा अगोदरपासून तुम्ही सामाजिक चळवळीत आहात, मराठा समाजासाठी लढतात. या कार्यालयाची काय भूमिका असणार या चळवळीत? या नावाला शोभेल असंच काम या कार्यालयातून होणार आहे. किंवा मी जर जातीवादी असतो तर मी याला मराठा भवन किंवा असं नाव दिलं असतं. छत्रपती भवन नाव दिलं म्हणजे आम्हाला सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबांचं काम करायचं आहे. गोरगरीब शब्द वापरतो आहे मी. मग तो कोणचे ओबीसी असो, 18 पगड जातीचे असो, दलित असो, मुस्लिम असो, मराठा असो, मोठ्या लोकांना काय देणं घेणं नाही. यातल्या हे गरिबांसाठी उभा केलं. जसं की आत्ता एक बांधव आला होता, आता त्याची जात काढायला नको, कारण आपण छत्रपती भवनात काम करतो, जात काढायला नको. त्यांची जात काय नाही सगळ्याला माहीत झाली. त्याचं ऑपरेशन झालेलं आहे, परंतु त्याचे रॉड बाहेर आलेत पायाचे आणि पूर्ण पाय सडण्याच्या परिस्थितीत आहे. त्याचा आत्ता आपण चॅनलवर पण दाखवलं आहे. ते बघितल्याच्यानंतर कुठंतरी डोळ्यात पाणी येतं, वाईट वाटतं की इथं जातीचा काय संबंध आहे, इथं माणुसकी जिवंत असली पाहिजे. म्हणून हॉस्पिटलला फोन लावला, जालन्याच्या दुसऱ्या हॉस्पिटलला, कलावती हॉस्पिटल कोरडे डॉक्टरांना, आणि त्याला उपचार करायला सांगितलं. त्याजवळ 1 रुपयाही नाही, मोफत करून द्या म्हणून सांगितलं. म्हणजे पहिलं छत्रपती भवनातून काम सुरू झालं. दुसरं आज आल्याबरोबर सहज चक्करला बघायसाठी आलो होतो, काल गर्दीमुळं बघता नाही आलं. तर दुसरं EWचं काम आलं की पिंपरी चिंचवडचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथल्या काही EWचे विद्यार्थ्यांचा काही प्रश्न होता, त्यांच्या काही ॲडमिशनला अडचणीत होत्या. तर तिथल्या आपल्या बांधवांना सांगून तिथंही आता त्या कॉलेजला उद्या लोक आम्ही पाठवतो. म्हणजे जितकं करता येईल तितकं गोरगरिबासाठी काम करायचं. तळागाळात जाऊन छोट्या छोट्या प्रश्नापासून मोठ्या मोठ्या प्रश्नांपर्यंत समाजाच्या पाठीशी, सगळ्या जाती धर्माच्या पाठीशी, मराठ्यांच्या पाठीशी कसं उभं राहता येईल हे काम या छत्रपती भवनाचं चाललं आहे. म्हणून या नावाला साजेचं असं काम आम्ही करणार. मान उंचावल हे नाव दिल्यामुळं समाजाची असं काम इथून केलं जाणार आहे. जातीवाद इथून केला जाणार कधीच नाही. म्हणून आज सहज आलो तरी इथं 4-5 विषय आले, ते लगेच मार्गी काढले. त्याच्यात जात बघितले नाही, सगळ्या जाती धर्माचे ते कामं होते. आज सगळ्यांनी आपल्या समक्ष ते बघितले. साधारणतः हे कार्यालय सुरू झाले, आपण कसा वेळ देणार आहात? महिन्यातून किती वेळेस, की आठवड्याला, महिन्याला? आता तिकडच्या राज्यातल्या कामाचा सगळा अंदाजा घेऊन, लोकांच्या प्रश्नाचा अंदाजा घेऊन, तसं आठवड्यातून 1 दिवस तर कंपल्सरी मी दिवसभर शक्यतो बसायचं इथं ठरवणार आहे. दसऱ्याच्या नंतर, दसरा झाल्याच्या नंतर तोपर्यंत इथं काही स्टाफ द्यायचा पोरांचा, तिथं काही त्यांना आता महिनाच द्यावा लागणार आहे. त्यांची सगळी व्यवस्था करून, म्हणजे गोरगरिबांचे प्रश्न अर्ज ते घेत राहतील आणि त्या अर्जावरती आठवड्याला म्हणा किंवा ताबडतोब काही जणांचे शक्य असेल तर ताबडतोब निपटारा करायचं काम आम्ही इथून करणार आहे. इथून फक्त सामाजिक काम चालणार आहे. गोरगरिबाच्या दुःखात सहभागी होणार आहे, माणुसकी जिवंत ठेवणार आहे. माणुसकी जिवंत असली पाहिजे, जात नंतर असली पाहिजे. काल शरद पवार साहेब म्हणले होते की 50% वर आरक्षणाची मर्यादा वाढून 75% करावी, केंद्र सरकारने तशी भूमिका घ्यावी, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. आज राहुल गांधी असं म्हणाले की 50% वर आरक्षण कोठा वाढवला पाहिजे. अरे मला एक नाही कळत हो, त्यांच्या त्या मागणीचं कौतुक मी कालही बोललो, आज बोलतो असं नाही. त्यांनी मागणी केली त्याबद्दल कौतुक आहे, कारण मग मर्यादा वाढली तर मराठा समाज किंवा अनेक दुसरा कोणी असला तर हा ओबीसी आरक्षणात येणार आहे. पण आमचं म्हणणं काय हेच तुम्ही समजून घ्यायला तयार नाही. तुम्ही राजकीय स्वार्थापोटी दोन्हीही बोलू नका, महायुती पण आणि महाविकास आघाडी पण. तुम्ही आमच्या भावना आधी समजून घ्या, आमचे दुःख आधी समजून घ्या, आमचं म्हणणं काय गोरगरिबाचं हे समजून घ्या. तुमचाच गाडा तुम्ही दोघंजण रेटू नका, महाविकास आघाडी पण आणि महायुती पण. तुमच्याच मनासारखे शब्द वापरू नका, तुमच्याच मनासारखं तुम्ही वागायचं बंद करा. लोकांची काय भावना आहे, त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घ्या. आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही मराठ्यांना 27% आरक्षणात, ओबीसी आरक्षणात 50%च्या आत आधी घ्या, मग तुम्ही किती मर्यादा वाढवा ना. ते का म्हणत नाहीत तुम्ही? तुम्ही आधी ते म्हणा, चला मराठ्यांना ओबीसी टाका, 27% आरक्षण 50% आत टाका आणि मग वाढवा. आधी आम्ही हे सांगतो हे करा. तुम्ही तिसरे राणं हाणताय, त्याच्यामुळे तुमच्यावर बी नाराजी पसरायला लागली. तुमची केलेली मागणी योग्य आहे, मर्यादा वाढलीच पाहिजे तरच आरक्षण टिकणार आहे, नाही तर टिकणार नाही. पण आधी आम्ही काय म्हणतो ते तर समजून घ्या. तुमचंच घोडं कुठं दामटेता. निवडणुका आली की काहीतरी फुसके बारं सोडून द्यायचे आणि परत म्हणायचं आम्ही मागणी केली ती. अशी मागणी नको आहे आम्हाला. आधी मराठ्यांना 50%चा 27% ओबीसी आरक्षणात घ्या, त्याला
लोकसंख्येच्या प्रमाणात मराठ्यांना आरक्षण ओबीसीत द्या, मर्यादा वाढवा, हे म्हणणं आहे आमचं. आचारसंहिता जवळपास लागायच्या तयारी लागू शकते 4-2 दिवसामध्ये. त्याआधी सरकारनं तुमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे, परंतु सरकार कुठेही हालचाल करताना दिसत नाही. हालचाल नाही केली त्यांच्या हालचाली बंद पडतील ना. हो, पेशंट हालचाल जर करीत नसलं तर बंद पडत असतं. उपचाराला सहकार्य केलं पाहिजे, पेशंटने साथ दिली पाहिजे तर डॉक्टर उपचार करू शकतो. आणि डॉक्टर मराठा समाज, हां डॉक्टर मराठा समाज, हां पेशंटवर उपचार मराठा समाज करू शकतो. डॉक्टर सध्या मराठा आहे 50-55%. आणि पेशंटने जर हालचालच नाही केली तर मराठा समाज डॉक्टर उपचार कसं काय करेल? बंद पडू शकतं तुमचं मशीन. हो, आणि पण मला खात्री आहे फडणवीस साहेब आचारसंहिता लागू देणार नाही. 100% सांगतो मी तुम्हाला. मी जबाबदारीनं TV 9 या छत्रपती भवनातून बोलतो. फडणवीस साहेब हुशार आहेत. त्यांना जर सत्तेतलं अस्तित्व घालायचं नसेल, भाजप संपवायचं नसेल तर ते कधीच आचारसंहिता लावणार नाही. आणि त्यांना जर स्वतःला संपून घ्यायचं असलं, पक्षाला संपवायचं असलं, सत्ता संपवायची असेल तर ते आचारसंहिता लावतील मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी न करता. पण मला फुल गॅरंटी आहे 10-20 दिवस पुढं ढकलायची वेळ आली तरी फडणवीस साहेब पुढं ढकलतील. मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी केल्याशिवाय फडणवीस साहेब निवडणुका घेणार नाही, ती मला खात्री आहे. आणि जर त्यांनी तसं केलं तर येणारा का त्यांना धडा शिकवणारे, आणि धडा असं शिकवणारे की ते कधीच राजकीय प्रवाहात येणार नाही. हे चॅलेंज आहे. पहिल्यांदा नारायणगडावर दसरा मेळावा होतोय, काय तयारी असणार आहे? तुम्ही पाहणी करण्यासाठी जाणार आहात, कधी जाणार आहात, अशी काही तयारी आहे का? हो, उद्याच्याला 11 वाजता नारायणगडावरती मी जातो आहे. बाबाजींचाही फोन होता, बीड जिल्ह्यातल्या बांधवांचा फोन होता की आपण फक्त एकदा चक्कर मारून जा. तर उद्याच्याला जातो नारायणगडावर मी पाहणीसाठी सकाळी 11 वाजता. तयारी फुल आहे. समाज, जनता, शेतकरी तयारी करतो आहे. स्वतःहून गाड्या लावल्यात लोकांनी, टेम्पो लावलेत, ट्रका लावल्यात, पिकअप लावलेत, काय नाही ते लावलं आहे काय सांगावं तुम्हाला. आता रोजचे मॅसेज आहेत आमच्याकडं, बैठका फुल सुरू आहेत सगळ्यांच्या. लोक तुफान येणार, कोणीही घरी राहणार नाही. अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी त्या पारंपरिक दसरा मेळाव्याला, त्या विजयादशमी साजरी करायला, विजय उत्सव साजरा करायला, दुःखाकडून सुखाकडं जाण्यासाठी, समृद्धीकडे जाण्यासाठी गडावर एकमेकाला आशीर्वाद देणार आहेत, एकमेकाला शुभेच्छा देणार आहेत, एकमेकाची गळा भेट घेणार आहेत. आणि प्रचंड ताकदीनं तुफान वेगानं पोट्टे मराठ्यांचे, शेतकऱ्यांचे, बाराबलुतेदारांचे सगळे पोरं पोट्टे नारायणगडाकडं तुफान वेगाने येणार आहेत. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. आणि नारायणगडावर जो दसरा मेळावा होणार आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक येणार आहेत, तयारी पूर्ण होत आहे. उद्या ते स्वतःही जाऊन त्या ठिकाणी पाहणी करणार आहेत. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस साहेब नक्की मराठा समाजाला आरक्षण देतील, कारण मराठा समाज आता डॉक्टर आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. कॅमेरामन अप्पासाहेब मोरकरसह संजय सरोदे, TV 9 मराठी, अंबड, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.